श्री साईबाबा संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे। सकाळी काकड आरतीनंतर बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर द्वारकामाईमध्ये जे आहे ते अखंड साई चरित्र पारायणाचं वाचन सुरू झालेलं आहे। 3 दिवसीय उत्सवामध्ये उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे। या दिवशी जे आहे ते साई मंदिर जे आहे भक्तांसाठी रात्रभर खुलं राहणार आहे। उत्सवाच्या मुख्य दिवशी संध्याकाळी जे 7 ते 9 या कालावधीमध्ये अनुराधा पौडवाल मॅडम यांची साई भजन संध्येचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। जवळपास 3 ते 3.5 लाख भाविक जे आहेत या उत्सवामध्ये बाबांच्या दर्शनासाठी येतील। त्या दृष्टीने जे त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांच्या दर्शनाची व्यवस्था जी आहे ती साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे। जे भक्त दर्शनानंतर साईबाबा संस्थांमार्फत जो आहे तो बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात येतो। असा जवळपास 60 क्विंटल बुंदीचा प्रसाद जो आहे तो तयार करण्याचं काम चालू आहे आणि 150 क्विंटलच्या वर लाडूचा प्रसाद जो आहे तो भक्तांना जो आहे तो वाटप करण्यासाठीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास 2.5 ते 3 लाख भाविक जे आहेत, 2.5 ते पावणे 3 लाख भाविक जे आहेत ते प्रसादालयामध्ये भोजन घेतील, प्रसाद घेतील। तर त्याचं बी नियोजन जे आहे ते संस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे।